मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन। ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न। वाढीव घरपट्टीबाबत देण्यात आलेल्या नोटिसींवरील हरकतींवर मनपात सुनावणीस प्रारंभ। शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर जामर लावून कारवाई। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैश्विक दिव्यांगांचे प्रमाणपत्र त्वरित मिळण्याची मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची धुळ्यात बैठक संपन्न। आणि सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळास भाडेतत्वावर दिलेली जमीन फुकटात नावे केल्याप्रकरणी कारवाई तसेच चौकशीचा लेखी खुलासा देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून धान्य वितरणातील समस्या सोडवाव्या यासह विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटना धुळेतर्फे शहरातील जेल रोड इक्विपमेंट क्लब समोर एक दिवसीय आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्यात आले। राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून धान्य वितरणातील समस्या सोडवाव्यात यासाठी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमॅन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या अडीअडचणी व समस्यांची सोडवणूक करण्याकरता शासन स्तरावरून आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही। दिनांक 10 जानेवारी रोजी अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत मागण्यांसह मार्जिनमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली, मात्र त्याची आजवर अंमलबजावणी झाली नाही। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पावसाळी अधिवेशनात त्रिस्तरीय आंदोलन करण्यात येत आहे। मंगळवारी या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता। यात राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी 14 प्रमुख मागण्या मांडल्या। यात महागाई निर्देशांकानुसार मार्जिनमध्ये किमान 100 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात यावी। शासकीय गोदामातून येणाऱ्या धान्यांच्या गोण्यांचे वजन कमी भरत असल्याने प्रत्येक गोणीचे वजन करण्यात यावे। धान्याचा दर्जा सुमार असावा। धान्य वितरण करतेवेळी प्रति क्विंटल 2 किलो प्रमाणे धान्याची हाताळणूक, स्वच्छता व वितरण तूट मंजूर करण्यात यावी। यासह इतर 14 प्रमुख मागण्यांचा समावेश आहे। यावेळी मुरलीधर अमृतकर, लक्ष्मण वाघ, कांतीलाल चव्हाण, लवकेश पटेल, कैलास सिंह परदेशी, डी मोरे, सुभाष पाटील, दगा पाटील, सीताराम चव्हाण, मीनाबाई सोनार, आत्माराम राठोड, जयवंताबाई पाटील, शिवाजी पाटील, प्रशांत पाटील, रामराव पाटील तसेच शिरपूर येथील राजू टेलर, आरजी अग्रवाल, MB सोनवणे, आर्यन पाटील, SR गिरासे, SM पाडवी, JM मुजावर, AP परदेशी, NR सिसोदिया, DN गुजर आदी उपस्थित होते। आमच्या विविध मागण्यांसाठी बऱ्याच वर्षापासून आंदोलन करत आहोत आणि ते आंदोलन सुरूच राहिलेलं आहे, पण त्याच्यात मागण्या काही पूर्ण होत नाही। आणि त्या मागण्यांसाठी 27 तारखेला तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। आता 2 तारखेला कलेक्टर कचेरीवर धरणे आंदोलन आहे आणि 7 तारखेला मंत्रालयात, 8 तारखेला मंत्रालयात धरणे आंदोलन आहे। प्रमुख मागण्या आमच्या कमिशन वाढ करणे, आम्ही जे KYC करतोय हे आम्हाला 1 रुपया शासनाकडून मोबदला मिळत नाही, त्याचा मोबदला मिळायला पाहिजे। जे डाटा एंट्री केले त्याचे पैसे आमचे प्रलंबित राहिलेले ते दिले नाहीत आणि धान्याचे जे कमिशन वाढ झाली पाहिजे। मागच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला सचिवांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 50 रुपये वाढ करून देऊ, पण आता जवळजवळ त्या शब्दाला 1 वर्ष पूर्ण झालं, अजून ते 50 रुपये वाढ झालेली नाही। म्हणजे आम्ही आमच्या मागण्या प्रत्येक वेळेस त्याच मागण्यात, आमच्या मागण्या काही दुसऱ्या नाहीत, पण त्या मागण्या पूर्ण होत नाही। त्यासाठी आम्ही प्रत्येक वारंवार तेच आंदोलन करतो आहोत। शासनाजवळ सगळ्यांना देण्यासाठी पैसा आहे, पण ज्यावेळेस रेशन दुकानदार काहीतरी मागायला जातो त्यावेळेस अर्थमंत्री सांगतात की आमच्या तिजोरीत पैसा नाही। आताच चालू बघा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस त्यांनी घोषणा, आमचा पाऊसच वाढलेला आहे, पण त्याच्यामध्ये 3 घटक त्यांनी वगळून दिले नेमके जे महत्त्वाचे आहेत। ज्या दुकानदारांनी कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केलं त्यांच्यासाठी कुठली योजना यांनी राबवली नाही। त्यावेळेस सुद्धा ते आम्ही मागणी केली होती की आम्हाला 50 लाखाचा विमा दिला पाहिजे। जे आमचे दुकानदार कोरोना काळामध्ये ज्या कोरोनामध्ये वारले त्यांना काहीतरी त्यांनी अर्थसहाय्य दिलं पाहिजे। आणि शेतकऱ्यांनी सुद्धा असंच आंदोलन केलं होतं, त्यांना सुद्धा असं दाखवलं। परत बॉर्डरवरचे जे सैनिक आहेत त्यांना सुद्धा अशीच परिस्थिती आज 4 वर्षाचं त्यांनी करून टाकलं। तसेच रेशन दुकानदाराच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती निर्माण होते, म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमचं धरणे आंदोलन आहे।
धुळे शहरातील पांझरा नदी किनारे श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर लगत असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील पांझरा नदी किनारील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर लगत असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील परिसरात मंगळवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम भाजप विधानसभा संघटक अनुप अग्रवाल व माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी 20 ते 25 वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश या वृक्षारोपणाच्या माध्यमातून देण्यात आला व धुळेकर नागरिकांनी देखील आपापल्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष झाडे लावावीत असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी नगरसेवक राकेश कुलेवार, ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील विश्वस्त राजेंद्र गर्दे, सेवेकरी राजू कुलेवार, बापू ठाकूर, रमेश पेडे, श्रीकांत भावसार, दीपक पाटील, उमाकांत कुटे, रामा मराठे, उदय पाटील, राजू मराठे, स्वप्नील कासार, देविदास मोरे, प्रकाश सोनार, अनंत बाहळकर, मनीषा कुंभार, पूनम पाटील, देवेंद्र कुटे, राहुल तारगे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील सेवेकरी आज दिनांक 2/7/2024 रोजी आज आम्ही वटवृक्ष रोपण हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. गणपती मंदिरच्या पाठीमागे जवळपास 20 ते 25 झाडं हे आमच्या मंदिरातील सर्व सेवेकरींनी व पदाधिकाऱ्यांनी यांच्या हाताने हे लावण्यात आलेले आहे. तरी वृक्षारोपणाचा हा जो कार्यक्रम आहे एक आपल्याला सगळ्या जगाला आज ते वृक्षारोपण करण्याची फार एक गरज आहे, काळाची गरज आहे. कारण जर का वृक्षारोपण असलं तर आपल्याला हवा, पाणी, वारा, पाऊस वगैरे इतर गोष्टी मिळतील, ऑक्सिजन मिळेल, तर आपण चांगल्या पद्धतीने हे जीवन जगू शकू. म्हणून त्या निमित्ताने आम्ही आमचे मंदिरातील सर्व सेवेकरी बांधवांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात सगळ्यांनी सहमत दाखवलेलं आहे. तरी ते सर्व जमलेले आमचे सर्व सेवेकरी आलेले पदाधिकारी यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. आणि असंच सर्वांनी आपापल्या जागेवरती जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करावे आणि जगासाठी एक चांगला संदेश द्यावा. श्री स्वामीसाठी अनुप भैया अग्रवाल, महापौर ताई, चंद्रकांत बापू सोनार, आपले राजू भाऊ कुलेवार, राकेश भाऊ कुलेवार यांचा सहभाग होता आणि यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. या अभियानाअंतर्गत आपण जवळपास धुळे शहरात कालपासून झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर, गणपती मंदिरच्या शेजारी या ठिकाणी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आपण झाडं आज लावलेले आहेत. काल आपण देवपूर भागात, परवा 2 नंबर प्रभागात अशा विविध ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी जी जागा आहे तिथं जवळपास 20 झाडं आपण या ठिकाणी लावत आहोत आणि उद्या 5 नंबर प्रभागाला झाडं लावायला आपण सुरुवात करणार आहोत तगावबारीपासून. धुळे महानगरपालिकेतर्फे वाढीव घरपट्टीच्या नोटिसांना हजारो नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या. सदर हरकतींवर मनपात सुनावणी करण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी 500 नागरिकांना बोलवण्यात येत आहे. धुळे महानगरपालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटीस बजावल्यानंतर हजारो नागरिकांनी महापालिकेत हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी करण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. सुनावणीसाठी प्रत्येक दिवशी 500 नागरिकांना बोलवण्यात येत आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, शोभा वाविस्कर, हेमंत निकम, सहाय्यक आयुक्त समीर शेख, सुनावणी अधिकारी म्हणून शिरीष जाधव, मधुकर निकुंबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील पेठ भाग व चाळीसगाव रोड भागातील एकूण 39,400 नोटिसांपैकी 26,070 नोटिसा वाटप झाल्या आहेत. यापैकी 4,567 नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून सुनावणी घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार हरकतींवर सुनावणी घेण्यात येत आहे. शहरातील काही नागरिकांना नोटीस मिळाल्या नसेल त्यांनी महापालिकेत येऊन सदर नोटीस प्राप्त करून घ्याव्यात व त्यावर हरकत असल्यास हरकती घ्याव्या असे आवाहन मालमत्ता कर अधीक्षक शिरीष जाधव यांनी केले आहे. चाळीसगाव रोड आणि पेठ रोड येथील एकूण 39,000 घरांचा सर्वे पूर्ण झालेला असून आपण त्यांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आपण 26,000 नोटिसेस वाटप केल्या.
त्यानुसार आज 4,567 एवढ्या हरकती धुळे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या हरकतींवर आपण सुनावणी घेण्यासाठी 1 जुलैपासून आपण कार्यवाही सुरू केलेली आहे. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये 1 जुलैला साधारण दररोज आपण 500 हरकतींची आपण सुनावणी इथे घेत आहोत. काल 1 तारखेला एकूण 500 पैकी 300 हरकती प्राप्त झाल्या होत्या. आज देखील हे काम असं सुरू आहे. सकाळच्या सेशनमध्ये 300 आणि दुपारच्या सेशनमध्ये 200 अशा हरकतदारांना आपण इथे बोलावण्यात येऊन त्यांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या हरकती आपण इथे नोंदवून घेत आहोत. त्यानुसार पुढे डिसिजन घेण्यात येत आहे. मॅडम हे किती दिवस चालणार आहे? पासून आपण जे सुरू केलेलं आहे साधारण 4,567 हरकती पूर्ण होईपर्यंत ही कार्यवाही सुरू आहे. धुळे शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली. मंगळवारी शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स जवळ बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर जामर लावून कारवाई करण्यात आली. धुळे शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. मंगळवारी शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स जवळ बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर जामर लावून जाम करीत कारवाई करण्यात आली. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. त्यातच अतिक्रमणाचाही प्रश्न आ वासून उभा आहे. यात भरीसभर म्हणजे वाहनधारक रस्त्यावर कुठेही वाहन लावून खरेदीसाठी जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीतून वाहन काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने मंगळवारपासून जालीम उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जामर मागविण्यात आले असून मंगळवारी गरुड कॉम्प्लेक्स मध्ये कारवाई करण्यात आली. या ठिकाणी रस्त्यावर लावलेल्या दुचाकी व चारचाकींना जामर लावण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक विनायक सैंदाने, संदीप ठाकरे, जितेंद्र आखडे, विवेक वाघमोडे, मनोहर माले, विलास मालचे, तौफिक शेख, भूषण शेटे आदींनी केली. धुळे शहरात प्रमुख जे रोड आहेत त्यावर दिवसेंदिवस वाहन चालक जे आपले विशिष्ट पद्धतीने आपले वाहन रोडवर पार्क करतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी जी आहे त्याची समस्या वाढताना दिसून येत आहे. त्यावर लगाम लागावा, ज्यामुळे यासाठी आम्ही याच्या आधी पण वाहनधारकांना अनेक वेळा ई चालन मशीनद्वारा कारवाई त्यांच्यावर केली. नंतर त्यांना आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही आव्हान देखील केले होते, परंतु त्याचा कोणताही परिणाम होताना दिसून येत नव्हता. त्यामुळे या सर्व गोष्टींवर लगाम लागावा यासाठी आम्ही जामर खरेदी केलेत नवीन. या जामरचा वापर केल्याने त्यांना जागेवर दंड भरावा लागेल किंवा वाहन ज्या ठिकाणी आम्ही जामर लावलं आहे तेथून त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत तरी पायी चालत यावं लागेल. यामुळे त्यांना कुठेतरी शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे. आणि यातून मी सर्व वाहनधारकांना आव्हान करू इच्छितो की आपण आपले वाहन रोडवर कुठेही अस्तव्यस्त पार्क करून वाहतुकीस कोंडी होईल अशा पद्धतीने वाहन पार्क करू नये. ही पार्किंग ज्या ठिकाणी नेमून दिलेली आहे त्या ठिकाणीच ते पार्क करावे, जेणेकरून आपल्याला आमच्या या कारवाईला सामोरं जावं लागणार. धन्यवाद. याच कारवाईचा भाग म्हणून आज आम्ही सुरुवातीला 5 वाहनांवरती कारवाई केली आहे, परंतु आम्ही तसे 80 जामर एकूण मागवले आहेत. हे सगळे जामरचा आम्ही वापर येत्या काळात करणार आहोत. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैश्विक दिव्यांगांचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे अशी मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैश्विक दिव्यांगांचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे अशी मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 3 महिन्यांपासून वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांची प्रमाणपत्र मिळत नाही व दिव्यांगांसाठी मेडिकल बोर्ड सुद्धा सुरू नाही. तसेच साधारणतः 5 महिन्यांपासून मेडिकल बोर्डमध्ये तपासणी झालेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र अद्याप अप्राप्त आहेत. विविध शासकीय कामांसाठी लागणारे दिव्यांगांचे प्रमाणपत्र न मिळाल्याने दिव्यांग बांधवांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तरी आपणास विनंती की हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनास आपण आदेशित करावे की धुळे जिल्ह्यातील वंचित दिव्यांगांसाठी आवश्यक असणारे वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र त्वरित मिळावे व दिव्यांगांसाठी मेडिकल बोर्ड लवकरात लवकर सुरू करावे. यावेळी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरक, कमलाकर महानवर, शशिकांत सूर्यवंशी, सुनील गटी, मोहन वाघ, अंकुश रोकडे, गुलाब पाटील, मच्छिंद्र पवार आदी उपस्थित होते. आज आमच्या भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून आणि आपण विकास संस्थेच्या संयुक्तपणे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे जी दिव्यांगांची परवड आणि जो दिव्यांगांना त्रास होतोय त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले. भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे 4 महिन्यापासून दिव्यांगांची जी वैश्विक दिव्यांग ओळखपत्र जे असतं
त्यासाठी 4 महिन्यापासून तिथं मेडिकल बोर्ड बंद आहे. त्यामुळं जिल्हाभरातील दिव्यांगांना फारच त्रास होते. त्यांना ते वैश्विक दिव्यांग ओळखपत्र नसल्यामुळं त्यांना काही सुविधांचा लाभ घेता येत नाही आहे. तरी आमची माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनास दिव्यांग मेडिकल बोर्ड लवकर चालू करण्यासंदर्भात त्यांना सूचना करावी व आमच्या दिव्यांगांची होणारी भेळसांड आणि हाल जे ते आपण लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घेऊन थांबवावी अशी आम्ही विनंती करतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात धोरण ठरवण्यासाठी बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक धुळे शहरातील अजय भवन येथे संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी धुळे शहरातील अजय भवन येथे बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण व बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी बंजारा समाजाची मागणी होती, परंतु भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. यावर नाराज न होता बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत इतर सहयोगी पक्षाप्रमाणे भाजपने बंजारा संघटनेचाही विचार करावा याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांना उमेदवारी द्यावी असे ठरविण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक, प्राध्यापक विष्णू जाधव, अनिल पवार, डॉक्टर साईदास चव्हाण, डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर गणेश चव्हाण, भावेश पवार, युवराज चव्हाण, किशन पवार, रणजित चव्हाण, जितू पवार, बदुलाल राठोड, चंद्रकांत जाधव, राहुल राठोड, रणजित राठोड, बंजारा परिषदेचे एकनाथ जाधव, गौर सेनेचे केतन जाधव, रामसिंग राठोड, सुदाम जाधव, कैलास जाधव, नवल पवार, हेमराज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशभरातल्या अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाला सहयोगी संघटन म्हणून सोबत घ्यावे अशा प्रकारचा एकमुखी ठराव या ठिकाणी आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकारींच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे. धन्यवाद. 27 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, उद्याही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील. भारतीय जनता पार्टीने समजा काही वेगळा कॅटेगरी ठरवलेला असेल तर या ठिकाणी न्याय देण्यामध्ये कुठंतरी थोडंफार झुकतं माप दुसरीकडे दिला गेला असेल, परंतु आमचं मत होतं एक बंजारा समाजाचा त्या ठिकाणी आमदार आहे तर ते भरत म्हणजे दुसऱ्या जागा घेत असताना पुन्हा एक बंजाराला द्यावं असं आमचं मत होतं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बंजारा समाजाचा विचार केला गेलेला नाही आहे. परंतु केवळ एवढ्याशा गोष्टीसाठी मी भारतीय जनता पार्टी सोडू शकत नाही. मात्र आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांनी ज्या प्रकारे रासप, त्याच्यानंतर RPI, आठवले गट, रयत क्रांती या ज्या संघटना सोबत घेतल्या आहे त्याच प्रकारे अखिल भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेला सहयोगी संघटन म्हणून सोबत घ्यावे एवढी आमची भारतीय जनता पार्टीला विनंती राहील. धुळे शहरातील देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळास भाडेतत्वावर दिलेली जमीन फुकटात नावे केल्याप्रकरणी कारवाई तसेच चौकशीचा लेखी खुलासा 15 दिवसात द्यावा अशी मागणी शिवसेनेचे भगवान करणकाळ यांच्यातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळेची जमीन 9 हेक्टर भाडेतत्वावर दिलेली असताना सन 2002 मध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शर्तभंग झाल्याने जप्त करण्यात आली होती. परंतु देवपूर तलाठी व सिटी सर्वेमध्ये 1 रुपया न भरता फुकटात वरील विद्यालयाचे नाव आस्पन असून जिल्हाधिकारी धुळे यांच्या वतीने प्रांताधिकारी यांनी चौकशी करावी असे अनेक पत्र व स्मरणपत्र दिले आहेत. या सर्व पत्रानुसार आपण कोणती कारवाई केली व प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली याचा लेखी खुलासा 15 दिवसात द्यावा अशी मागणी शिवसेनेचे भगवान करणकाळ यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की वरील विद्यालयाच्या नावाने भाडेतत्वावर असलेली जमीन फुकटात 1 रुपया न भरता सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय धुळेच्या नावाने सन 2006 मध्ये देवपूर तलाठी यांनी सरकार व नवीन शर्त नाव कमी करून
कागदपत्रांच्या आधारे सन 2015 मध्ये सिटी सर्वेला 94,000 चौरस मीटर क वर्गाचा विद्यालयाच्या नावाने उतारा आजपर्यंत आहे. या दोन्ही ठिकाणी कोणाच्या आदेशाने नाव लागले गेले याची आपण सखोल चौकशी करून तसा लेखी खुलासा करून अहवाल द्यावा. तसेच वरील शिक्षण संस्थेचे दिलीप भिका वाघ व कैलास गर्दे यांनी सन 2021 पासून अनेक लेखी तक्रारी व माननीय लोकायुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या, परंतु लोकायुक्त यांना माजी जिल्हाधिकारी जलज शर्मा व संजय गायकवाड निवासी जिल्हाधिकारी यांनी 8-10 जणांच्या सहीने चुकीचे पत्र दिल्याने लोकायुक्तांनी दखल घेतली नाही. याची आपण सखोल चौकशी करून न्याय द्यावा. तसेच सन 2021 पासून तक्रारी असताना 3 ते 4 वर्षात आपण स्वस्थळावर जाऊन का चौकशी करीत नाही याचाही लेखी खुलासा आम्हास करावा. आजपर्यंत कारवाई न करण्याचा उद्देश काय आहे? पाणी कुठे मुरते आहे का? आपण प्रत्यक्ष जाऊन संस्थेत जाऊन पाहणी का करीत नाही? सातपुडा शिक्षण संस्थेला लागूनच नवीन शर्तीचे अनेक प्लॉट पडले आहेत. एका प्लॉट धारकाला कमीत कमी 2 ते 5 लाख रुपये आतापर्यंत नजराना पट भरणा करावा लागला. 2 वर्ष प्लॉटला पैसे भरून व वरून पैसे देऊन परवानगी मिळत नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सनद जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली आहे. 1 महिन्याच्या आत नवीन शर्तीचे प्लॉट धारकांना परवानगी द्यावी, परंतु असे होत नाही आणि करोडो रुपयांची भाडेतत्वावर असलेली जमीन 1 रुपया न भरता सातपुडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या नावे करून देता याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे? तसेच शासनाचा कायदा हा सर्वांना सारखा आहे का? पैसेवाल्यांना व चिरमिरी देणाऱ्यांना वेगळा आहे का? याचाही लेखी खुलासा प्रांताधिकारी यांनी करावा. तसेच प्रांताधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत किंवा कोणी दहशत करीत असेल तर तसे आम्हाला कळवा. आम्ही त्याचा पाठपुरावा मंत्रालय व मुख्यमंत्री यांच्याकडे करू. तरी प्रांताधिकारी यांना आमची एक विनंती आहे, 4 वर्षात साधी चौकशी होत नाही व आपल्याला सातपुडा संस्थेत जायला वेळ नाही. आपण स्वयं स्थळावर पाहणी करीत सत्य काय आहे ते बाहेर येईल. शासनाची कोट्यवधी जमीन वाचेल. आपल्याला हे निवेदन मिळाल्यापासून 15 दिवसात आम्हाला लेखी खुलासा करावा, कारण 15 दिवसानंतर नाशिक विभाग आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन आमरण उपोषणास बसणार असल्याने आपण ताबडतोब दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. आज 2 जुलै 2024 माननीय प्रांताधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिले. यापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना पण एक निवेदन दिले. 13 मार्चला सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेची तक्रार केली आम्ही. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी त्या संस्था चालकांना शिक्षण या पवित्र कार्यासाठी ती जमीन दिली होती. 22 एकर जमीन दिलेली. त्या महाशयाने नवी शर्तीची जमीन कुठलाही शासनाचा नजराना भरता, करोडो रुपयाचा नजराना न भरता त्यांच्या नावे लावून घेतलेली. शासनाची बी दिशाभूल केलेली आहे, टॅक्स चोरलेला आहे आणि त्यांना पवित्र कामासाठी शिक्षणासाठी दिलेले तिथं अवैध बंगले, त्यांनी करोडो रुपयाचे बंगले, मुलीसह जावई त्यांचे बंगले पण थाटलेले. ती तक्रार आम्ही त्यांना केलेली. 22 एकर तर शासनाकडनं जमीन घेतलीच आहे, पण त्यांनी त्या नगाबारीची जी टेकडी आहे त्या टेकडीमध्ये 4 एकर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. 26 एकर जमिनीवर त्यांनी कब्जा केलेला आहे. प्रांत साहेबांना सांगितलं, कलेक्टर साहेबांनी बी त्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही स्पॉट व्हिजिट करा आणि स्थळ अहवाल आम्हाला द्या. असं आम्ही विनंती केली. लक्ष घालते प्रांत साहेब आणि शासनाचा करोडो रुपयाचा जो महसूल त्यांनी बुडवला आहे तो महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये आणण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. आणि त्या सगळ्या नोंदी, त्यांचे जे खाजगी नावं लावली ती नोंदी रद्द करा आणि ती जमीन 22 एकर 26 एकर ती सगळी शासनाच्या याच्यामध्ये परत जप्त करा, ही विनंती केलेली. धन्यवाद. ही स्टेप बाय स्टेप चालू आहे आमचं. कलेक्टर साहेबांना भेटलो, आता प्रांत साहेबांना, इथून आम्ही विभागीय आयुक्तांना भेटणार आहे. प्रवीण गेडाम साहेब चांगले अधिकारी आलेले आता विभागीय आयुक्त. तिथून मग आम्ही मंत्रालयात आणि तिथनं जर काही आमचा काही न्याय नाही मिळाला, हे शासनाचंच काम आम्ही करतोय. हा, हे शासनाचं काम आहे, पण खर्च आम्ही करतोय. आता हे निवेदन टाईप करायला बी पैसे लागतात, आहे का नाही? तर शासनाचं काम करतोय. जर आम्हाला न्याय नाही मिळाला, यांच्यावर कारवाई नाही केली, तर आम्ही मेहरबान उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि शासनाची जमीन ज्यांच्या अशा बेकायदेशीर काम करणार लोकांच्या घशात घातली ना, ती काढणार. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी करण्यात आले 1 दिवसीय धरणे आंदोलन. ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न. वाढीव घरपट्टीबाबत देण्यात आलेल्या नोटिसींवरील हरकतींवर मनपात सुनावणीस प्रारंभ. शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर जामर लावून कारवाई. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैश्विक दिव्यांगांचे प्रमाणपत्र त्वरित मिळण्याची मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची धुळ्यात बैठक संपन्न. आणि सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळास भाडेतत्वावर दिलेली जमीन फुकटात नावे केल्याप्रकरणी कारवाई तसेच चौकशीचा लेखी खुलासा देण्याची मागणी.
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.